नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये पाकिस्तानचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग होता. अशा प्रकारची कुजबूज होती. आता हळूहळू त्याच्यावर शिक्कामोर्तब होत चाललेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर जेव्हा आंदोलन सुरू होतं, तेव्हा पाकिस्तानमध्ये 400 सोशल मीडियाची हँडल सक्रिय झाली होती. अर्थातच नीट पेपर फुटीशी यांचा काही संबंध असण्याचं कारण नव्हतं, परंतु भारतामध्ये जी आग पेटली होती त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम या हँडलच्या माध्यमातून केलं जात होतं. संसदेवर मोर्चा काढण्यात आला. त्या काळामध्ये अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी एक गोप्यस्फोट केला. ते असं म्हणाले की ISI समर्थित काही दहशतवाद्यांनी या मोर्चामध्ये घुसखोरी केली होती आणि त्यांना मोठा घातपात घडवायचा होता. आता पाकिस्तानचा मोहरा, ISIचा हस्तक आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी यांनी एक व्हिडिओ जारी करून अशी घोषणा केलेली आहे की त्याने कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एका जाहीर सभेमध्ये एक गौप्यस्फोट केला. ते असं म्हणाले की स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याचं नेटवर्क भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त करून टाकलं आणि या नेटवर्कशी संबंधित असलेल्या 200 तरुणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांची चौकशी केली आणि चौकशी करून सोडून देण्यात आलं. एक खूप मोठा घातपात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून टाकला, असं अमित शहा म्हणाले होते. हा शहजाद भट्टी भारतामध्ये काम कसं करतो लक्षात घ्या. त्याने सोशल मीडियाचं एक खूप मोठं नेटवर्क बनवलेलं आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून अत्यंत चिथावणीखोर कंटेंट तो व्हायरल करत असतो. कंटेंट मीमच्या स्वरूपात असतो, व्हिडिओच्या स्वरूपात असतो, अनेकदा टेक्स्टच्या स्वरूपात सुद्धा असतो. जिहादची चिथावणी भारतातल्या मुस्लिम तरुणांना दिली जाते आणि अनेक तरुण हे व्हिडिओ पाहतात. काही लोक त्यात लाईक करतात, काही लोक शेअर करतात आणि काही लोक हळूहळू या शहजाद भट्टीच्या जाळ्यामध्ये खोलवर शिरत जातात. या तरुणांचा वापर करून भारतात छोटे मोठे घातपात करणं, भारतामध्ये हेरगिरी करणं, असं काम शहजाद भट्टी पाकिस्तानमध्ये किंवा खाडी देशामध्ये बसून करत असतो. पूर्वी एखाद्याची माहिती काढायची असेल तर पोलिसांना त्याचा माग काढावा लागायचा. मग एखादा पोलीस सतत एखाद्या व्यक्तीच्या पाठीपाठी दिवसभर राहायचा आणि त्याच्यावर नजर ठेवायचा की हा माणूस काय करतो, कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, कोणाशी त्याचे संबंध आहेत, कोणाशी त्याचं शत्रुत्व आहे, वगैरे वगैरे. परंतु आता असा पोलीस मागे पाठवण्याची गरज नाही आहे. तुमच्या सोशल मीडिया हँडलवर नजर ठेवली तर तुम्ही दिवसभर काय काय करता, कोणते व्हिडिओ पाहता, कशा प्रकारचे व्हिडिओ पाहता, किती व्हिडिओ लाईक करता, किती व्हिडिओ शेअर करता, किती व्हिडिओच्या खाली कॉमेंट करता, हे सगळं एका क्लिकमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या हाती पडतं. भारतात व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचा घाऊक प्रमाणामध्ये वापर होतो आणि याचाच वापर करून शहजाद भट्टीसारखे लोक भारतामध्ये चिथावणीखोर मेसेज, व्हिडिओ वगैरे वगैरे व्हायरल करत असतात. अलीकडे त्याच्यामध्ये मीम्सची सुद्धा भर पडलेली आहे. तर जे लोक अशा प्रकारचे व्हिडिओ पाहतात, ते शेअर करतात आणि अशा प्रकारच्या नेटवर्कच्या संपर्कामध्ये जास्तीत जास्त आहेत, त्यांच्यावर सुरक्षा यंत्रणांची नजर होती. अशा 200 लोकांना, म्हणजे 200 तरुणांना, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जेनझी आहे, 18 ते 29 या वयोगटातली लोक, अशा लोकांना अटक करण्यात आली आणि त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांना समज देण्यात आली आणि त्यांना सोडून देण्यात आलं. सर्वसाधारणपणे एखाद्या देशाचा गृहमंत्री जेव्हा दहशतवाद्यांबद्दल किंवा गँगस्टरबद्दल जाहीरपणे वक्तव्य करतो, कोणताही दहशतवादी किंवा गँगस्टर त्याचं प्रत्युत्तर द्यायला जात नाही. परंतु शहजाद भट्टीने तसा प्रयत्न केलेला आहे. अमित शहा यांनी जेव्हा जाहीर केलं की शहजाद भट्टीचे नेटवर्क आम्ही उद्ध्वस्त केलं, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न शहजाद भट्टीने केला आणि हे आश्चर्यकारक आहे, हे अपवादात्मक आहे. याच्यापूर्वी असं घडलेलं नाहीये. जारी केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच शहजाद भट्टीने एक अत्यंत खळबळजनक दावा केलेला आहे. तो असं म्हणतो की भारताच्या गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही शहजाद भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त केलं. सुरक्षा यंत्रणांनी 200 तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे. शहजाद भट्टीने असा दावा केलेला आहे की भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी ज्या तरुणांना ताब्यात घेतलं त्यांच्याशी माझा दूरपर्यंत संबंध नाहीये, माझ्या नेटवर्कशी संबंध नाहीये. हे सगळे तरुण कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. फेस रिकग्निशन तंत्राद्वारे त्यांची चेहरेपट्टी करण्यात आली आणि या चेहरेपट्टीच्या आधारावर नंतर त्यांना अटक करण्यात आली. या तरुणांचा माझ्याशी दूरपर्यंत संबंध नाहीये. हे सगळे तरुण कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित आहेत आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अमित शाह ने एक ट्वीट किया है कि मेरे लिए कि शहजाद भट्टी के हमने कोई तकरीबन 300 के करीब लोग जो हैं कि वो गिरफ्तार किए हैं उसके नेटवर्क के। आपको दिखाया भी ये जा रहा है, मीडिया पे भी यही चलाया जा रहा है, लेकिन हकीकत ये नहीं है। हकीकत आपको मैं बताता हूँ, ये हैं असल में कॉकरोच पार्टी के लोग, जो कि जंतर मंतर पे आप लोग गए थे, वहाँ पे आपकी तस्वीरें भी बनी थी, आपकी वीडियोस भी बनी थी, आपके फेस इन्होंने वहाँ पे ले लिए थे। व्हिडिओच्या अखेरच्या टप्प्यामध्ये शहजादने जे काही म्हटलंय ते अधिक गंभीर आहे.
तो असं म्हणतो की कॉक्रोच जनता पार्टीला मी माझा पूर्ण पाठिंबा जाहीर करतोय आणि याच्या पुढे जर कॉक्रोच जनता पार्टीला माझी काही गरज लागली तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. हे कोण म्हणतंय? हे म्हणणारा समाजसेवक नाहीये, हे म्हणणारा राजकीय नेता नाहीये, हे म्हणणारा सज्जन नाहीये. हे वक्तव्य करणारा आहे एक पाकिस्तानी गँगस्टर, ISIचं हस्तक, लष्कर ए तोयबाशी संबंधित असलेली एक व्यक्ती जी भारतातल्या अनेक घातपातामध्ये सामील आहे. भारतामध्ये आग पेटवण्यामध्ये जे लोक सक्रिय आहेत त्याच्यामध्ये अग्रणी आहे. अशी व्यक्ती कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा जाहीर करते आणि त्यांना सांगते की तुम्हाला जर काही गरज असेल तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा. मैं आज के बाद ऐलान करता हूँ शहजाद भट्टी कि मैं कॉकरोच पार्टी को सपोर्ट करूँगा, जिस तरह की भी सपोर्ट मैं करता हूँ करूँगा। और जो लड़के इन्होंने मेरा नाम लेके गिरफ्तार करवाए हैं मैं उनके भी पीछे जाऊँगा, वकील करना पड़ा या बेल करवानी पड़ी मैं करवाऊँगा। और जितने भी कॉकरोच वाले हो, आप भी किसी को भी मेरी ज़रूरत हो आप मुझे मैसेज कर लो किसी भी तरह की. काही दिवसापूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरु पद्मनसिंग पन्नू याचा एक व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये या पन्नूने कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन जाहीर केलं होतं आणि त्याने अशीही घोषणा केली होती की कॉक्रोच जनता पार्टी जे आंदोलन करते त्या आंदोलनासाठी मी 10 दशलक्ष डॉलरची देणगी देणार आहे. आता ही देणगी कॉक्रोच जनता पार्टीपर्यंत पोहोचली की नाही? पन्नू खरोखरच असं म्हणाला होता का? म्हणजे ते डीप फेक होतं, बनावट व्हिडिओ होता? काही स्पष्ट नाहीये. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्यामध्ये एक खलिस्तानी दहशतवादी जो अमेरिकेमध्ये बसलेला आहे, जो ISIच्या संपर्कात आहे, तो अशी घोषणा करतो की आम्ही कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देतो, कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन करतो. आणि त्याच्याबाबत कोणती प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीच्या नेते मंडळींकडून येत नाही. ते लोक जे कॉक्रोच जनता पार्टीचा चेहरा बनलेले आहेत त्याच्यामध्ये अभिजित दिपके आहे, सौरव दास आहे आणि तो रांका आशुतोष रांका. कोणीही काही बोलत नाही, अळीमळी गुपचिळी, सगळे शांत बसतात, कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळतात. याचा अर्थ काय? तुम्हाला खलिस्तान्यांनी दिलेलं समर्थन मान्य आहे का? त्यांचा पाठिंबा तुम्ही घेणार आहात का? ते जे तुम्हाला देणगी देत आहेत ती देणगी तुम्ही घेणार आहात का? किंबहुना तुम्ही ती घेतली आहे का? कशाबद्दल ही मंडळी बोलायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळे एक संशयाचं वातावरण या लोकांच्या बद्दल निर्माण झालेलं आहे. आता पन्नूचा व्हिडिओ आल्यानंतर शहजाद भट्टीचा जर व्हिडिओ येतो तर त्याच्यामध्ये कोणाला फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये, कारण पन्नू जे करतोय ते शहजाद भट्टी करतोय. पन्नूला सुद्धा या देशामध्ये आग लागलेली पाहिजे, या देशाचे तुकडे करायचे आहेत आणि शहजाद भट्टीला सुद्धा या देशामध्ये तेच घडलेलं पाहायचं आहे. पन्नू आणि भट्टीच्या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी सारख्या आहेत. दोन्ही व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना शिव्या घालण्यात आलेल्या आहेत. दोन्ही व्हिडिओमध्ये कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे आणि दोन्ही व्हिडिओमध्ये कॉक्रोच जनता पार्टीला मदत देण्याची भूमिका जाहीरपणे मांडण्यात आलेली आहे. शहजाद भट्टीने घाबरत घाबरत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना दमबाजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. घाबरत घाबरत मी अशा आधी म्हणतोय, ते नंतर सांगतो, आधी दमबाजी काय ते ऐकून घ्या. तो असं म्हणालाय की अमित शहा मला गँगस्टर म्हणतात, परंतु भारत सरकारनेच, मोदी सरकारनेच भारतामध्ये अनेक गँगस्टर पळवून ठेवलेले आहेत आणि हेच गँगस्टर कॅनडामध्ये जाऊन शिखाची हत्या करतात. शीख म्हणजे कोण? निज्जर. निज्जरबद्दल भट्टी बोलतोय. आता शिखांचा खलिस्तान्यांशी अजिबात संबंध नाहीये. शिखांचा संबंध हिंदूंशी आहे, खलिस्तान्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, पाकिस्तानच्या ISIशी आहे. तर भट्टीने त्या निज्जरच्या हत्येचं उदाहरण देऊन भारत सरकार गँगस्टर पाळतंय अशा प्रकारचा ठपका ठेवलेला आहे. भट्टी पुढे जाऊन असं म्हणतो की अमित शहा मला पाकिस्तानी गँगस्टर म्हणतात, परंतु गेली 7 वर्ष मी पाकिस्तानामध्ये नाहीये, मी बाहेर कुठेतरी आहे. आता बाहेर कुठे आहे त्याचा खुलासा या भट्टीने केलेला नाहीये. परंतु एक लक्षात घ्या, अज्ञातांनी पाकिस्तानमध्ये असं काही भयाचं वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे की पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी आहेत, ISIचं जे नेटवर्क आहे त्यांच्यामध्ये तर जबरदस्त भीतीचं सावट आहेच. ही मंडळी घाबरत घाबरत पाकिस्तानमध्ये जगत आहेत आणि त्यातल्या काही मंडळींनी पळ काढलेला आहे. भट्टी त्यातलाच एक आहे. भट्टीला असं वाटतं की आपण पाकिस्तानच्या बाहेर पडलोय म्हणजे आपण सुरक्षित आहोत. हा त्याचा गैरसमज लवकरच दूर होणार आहे, कारण पाकिस्तानी दहशतवादी जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी ते भारत सरकारच्या रडारवर आहेत, ते भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आहेत, भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि जगात अशी कोणतीही भूमी नाहीये जिथे ते सुरक्षित राहू शकतील. आता समोर येऊन भारतातल्या एका सरकारविरोधी गटाशी हातमिळवणी करण्याइतपत हे सगळे दहशतवादी, हे सगळे पाकिस्तानी गँगस्टर, ISIचे हस्तक इतके आगतिक का झालेले आहेत हे समजून घेण्याची गरज आहे. मोदी सरकार 12 वर्ष या देशाच्या सत्तेवर आहे आणि सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानला चांगलाच मार देण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने हाती घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळा मार चढत्या क्रमाने दिला जातोय. आधी सर्जिकल स्ट्राईक केली, त्याच्यानंतर हवाई हल्ला केला आणि त्याच्यानंतर थेट ऑपरेशन सिंदूर राबवलं. ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सेनेने जो महापराक्रम केलेला आहे, जो भीम पराक्रम केलेला आहे, त्याची एक झलक डिस्कवरी चॅनलवर एका डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून
जगाला दाखवण्यात आली आणि ही डॉक्युमेंटरी पाहून पाकिस्तानच्या एका जनरलचं मस्तक इतकं ठणकलं की पहाटे 2 वाजता त्यांनी सोशल मीडियावर एक मेसेज अपलोड केला. या मेसेजमध्ये त्यांनी त्याचं नैराश्य आणि एकूणच त्याचा थैत्याट जाहीरपणे जगाला दाखवून दिला. आणि मोदी सरकारचा पाकिस्तानला इतका ताप होतोय. मोदी सरकारच्या काळामध्ये भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पाकिस्तानचे इतके मोठे हस्तक आणि हेर इतक्या मोठ्या संख्येने पकडले गेलेले आहेत की त्याची मागच्या कोणत्याही सरकारशी तुलना होऊ शकत नाहीये. मोदी सरकारच्या काळातच पाकिस्तानमध्ये अज्ञात निर्माण झाले आणि या अज्ञाताने आतापर्यंत 3 डझनपेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठोकलेलं आहे. पाकिस्तानमध्ये भयाचं वातावरण आहे. त्या भयाच्या वातावरणाची झलक या भट्टीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते. तो म्हणतो की गेली 7 वर्ष मी पाकिस्तानामध्येच नाहीये आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा मोदी सरकार काहीही करू शकतं अशी भीती पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांना आता वाटते. त्यामुळे पाकिस्तानला ज्या मोदी सरकारने ग्रहण लावलंय त्या सरकारच्या विरोधात कोणी जर रस्त्यावर उतरत असेल तर पाकिस्तानमध्ये त्याच्या समर्थनासाठी आवाज उठायला लागतात. सोशल मीडिया अचानक सक्रिय व्हायला लागतो. शेकडो अकाउंट अचानक त्या आंदोलनाच्या बाजूने आणि मोदी सरकारच्या विरोधात प्रचार करायला लागतात. हे का घडतंय? पाकिस्तानची ही आर्थिकता आहे की भारतामध्ये जर कोणी मोदींच्या विरोधात आवाज उठवत असेल तर त्याला बळ देण्याचं काम ही मंडळी सध्या करतायत आणि शहजाद भट्टीने या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेच केलेलं आहे. मुद्दा तो नाहीये. पाकिस्तान भारतातल्या सरकार विरोध्यांना मदत करणारच, परंतु भारतातले सरकार विरोधी पाकिस्तान्यांची मदत घ्यायला, पाकिस्तानी दहशतवादी ISIच्या हस्तकांची मदत घ्यायला तयार आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे. अभिजित दिपके आणि त्याची जी टोळी आहे त्या टोळीला अमेरिकी डीप स्टेटचा आशीर्वाद आहे अशा प्रकारची कुजबूज या आंदोलनाच्या सुरुवातीपासून होती. रातोरात दिपकेच्या अकाउंटला, कॉक्रोच जनता पार्टीच्या अकाउंटला जे लाखो फॉलोअर मिळाले त्याच्यावरून लोकांचा याच्यावर विश्वास बसायला लागला आणि आता तर मेटाने जाहीर कबुली दिलेली आहे की आम्ही पैसे घेऊन काही व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत. आता पाकिस्तानमधून सुद्धा या आंदोलनाला समर्थन मिळतं ही बाब उघड झालेली आहे. पाकिस्तानमधून फंडिंग मिळतंय का या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळायचं बाकी आहे. आता काही गमतीदार आकडेवारी पहा. दिल्ली पोलिसांनी आकडा जाहीर केला की कॉक्रोच जनता पार्टीने संसदेवर जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये 30,000 लोक सामील झाले होते. त्याच्या आधी दिल्ली पोलिसांनी एक आकडा जाहीर केला होता की संसदेवर जो मोर्चा काढण्यात आला त्याच्यामध्ये 2873 दाखलेबाज गुंड सामील झाले होते आणि त्याच्यामधले अनेक असे गुंड होते ज्यांच्यावर अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरुप्रीत सिंग भुल्लर यांनी एक वेगळी माहिती जाहीर केली. ते असं म्हणाले की या मोर्चामध्ये लष्कर-ए तैयबाशी संबंधित काही दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. मीडियाने एक बातमी आणखी उघड केली. या मोर्चामध्ये अरुण भेलके नावाचा एक नक्षली सहभागी झाला होता अशी माहिती मीडियाने त्याच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा अभिजित दिपकेला विचारल्या जातात तेव्हा अभिजित दिपके काय सांगतो की माझ्या आंदोलनामध्ये हे लोक सहभागी झाले, सामील झाले, या लोकांनी घुसखोरी केली, हे भारताच्या गृहमंत्र्यांचं अपयश आहे. आता शहजाद भट्टीने एक वेगळी माहिती समोर आणलेली आहे की त्याच्या नेटवर्कशी संबंधित 200 लोक या आंदोलनामध्ये सामील होते. दिपके या प्रकरणाचं खापर गृहमंत्री अमित शहा यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मोर्चाचं आयोजन केलं कॉक्रोच जनता पार्टीने, त्या मोर्चाचं जे यश आहे ते अभिजित दिपकेचं, परंतु त्या मोर्चामध्ये जर काही असामाजिक तत्वांनी घुसखोरी केलेली आहे, दाखलेबाज गुंडांनी घुसखोरी केलेली आहे, नक्षलवाद्यांनी आणि दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेली आहे, तर ती जबाबदारी मात्र भारताच्या गृहमंत्र्यांची असा दिपकेचा दुटप्पीपणा आहे. परंतु भारताच्या जनतेला वास्तव दिसतं सुद्धा आहे आणि कळतं सुद्धा आहे. गेल्या काही वर्षामध्ये मोदी सरकारच्या विरोधात विविध आंदोलनं झाली. या आंदोलनाचे चेहरे जरी बदलत असले तरी मागे जे सूत्रधार आहेत ते मात्र तेच राहिले किंवा या आंदोलनामध्ये एकूणच जे घटक सहभागी झाले होते त्यांची जी ओळख आहे ती तीच राहिली. उदाहरण देतो. सुरुवात झाली साहित्यिक, कलाकार आणि खेळाडूंपासून. अवॉर्ड वापसीचं आंदोलन सुरू झालं. हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात झालं. या आंदोलनाची देशभरामध्ये खूप चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या नावाने एक आंदोलन झालं. अलीकडे कामगारांच्या नावाने नोएडामध्ये आंदोलन झालं. आता विद्यार्थ्यांच्या नावाने आंदोलन होत आहे. शाहीनबागमध्ये जे आंदोलन झालं होतं ते देशातल्या अल्पसंख्याकांनी केलेलं आंदोलन होतं. काही वर्षापूर्वी चर्चची जाळपोळ होते, चर्चला आगी लावले जात आहेत, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करण्यात आलं आणि चर्चशी संबंधित काही संस्थांनी सुद्धा आंदोलन करून घेतलं. परंतु या आंदोलनाच्या पाठीचे सूत्रधार आहेत ते सूत्रधार वेळोवेळी उघड झालेले आहेत. ते सूत्रधार म्हणजे अमेरिकी डीप स्टेट, अमेरिकेची CIA आणि वेगवेगळ्या NGO ज्या या आंदोलनासाठी रसद पुरवतात. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या देशामध्ये आतापर्यंत जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये डावे आहेत, तथाकथित सेक्युलर आहेत, लिब्रांडू आहेत, दिमागी नक्षलवादी आहेत, दहशतवादी आहेत आणि ISIचे हस्तक सुद्धा आहेत. ही एक मोड तयार झाली आहे आणि ही मोड लवकरात लवकर मोदी सरकारला मोडण्याची गरज आहे. कारण ही मोड मोदी सरकारच्या विरोधात नाहीये, ही मोड देशाच्या विरोधात कारस्थान करते आहे. या देशामध्ये
अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. शहजाद भट्टीच्या व्हिडिओच्या निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आलेली आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.